एका राजाला एक भयानक स्वप्न पडलं. स्वप्नात त्याला दिसलं त्याचे सगळे दात पडले. तो खूप घाबरला. दुसऱ्या दिवशी त्यांनी ज्योतिषाला बोलवलं आणि स्वप्नाचा अर्थ विचारला. ज्योतिष म्हणाला, महाराज, ह्या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या घरातल्या सर्व व्यक्तींचा मृत्यू होईल. राजा प्रचंड संतापला. त्याने त्या ज्योतिषाला शिक्षा दिली आणि हाकलून दिलं. मग त्यांनी दुसऱ्या ज्योतिषाला बोलवलं. सेम प्रश्न त्यालाही विचारला. तो दुसरा ज्योतिष म्हणाला, महाराज, किती शुभ स्वप्न आहे हे. ह्या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या घरातल्या इतर व्यक्तींपेक्षा जास्त जगाल. राजा खुश झाला आणि त्यांनी त्या ज्योतिषाला बक्षीस देऊन पाठवलं. म्हणजे काय, उत्तर सेम होतं, पण सांगण्याची पद्धत वेगवेगळी होती. म्हणजे आपल्या आयुष्यातही असंच होतं. एखादं सत्य आपण अशा तऱ्हेने सांगतो ना की समोरच्याचं मन आपण तोडतो. आणि तेच सत्य जर वेगळ्या तऱ्हेने सांगितलं तर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्माईल आणू शकतं. आता तुम्हीच ठरवा की आपल्या शब्दांनी इतरांना जखम झाली पाहिजे की त्या जखमेवर मलम लागलं पाहिजे. काय बरोबर बोलते ना मी?